नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. जात ही अशी गोष्ट आहे ती माणसाच्या मनातून जात नाही. जात काही केल्या जात नाही आणि याचीच प्रचिती फक्त भारत देशात नाही तर अमेरिकेमध्ये जाऊन देखील लोकांना येते. मित्रांनो, द न्यूज बीक नावाचं चॅनल आहे. त्यामध्ये जे बहुजन समाजाच्या सर्व गोष्टी ते त्या ठिकाणी ट्रॅक करत असतात किंवा त्यांच्या बातम्या ते देत असतात. सध्या त्यांनी ज्या अमेरिकन दौरा केला त्या दौऱ्यानिमित्त त्यांनी काही भारतीय लोकांसोबत त्या ठिकाणी ते बोलायला गेले. दलित, मागासवर्गीय, बौद्ध, बहुजन यांना ते बोलायला गेले. त्या ठिकाणी बोलत असताना द न्यूज बीकचे जे प्रमुख आहेत मित्रांनो सुमित चव्हाण त्यांनी जे आहे त्या ठिकाणी अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या. त्या ठिकाणी मुलाखत घेत असताना त्यांनी एका तरुणीची मुलाखत घेतली जी राजस्थानवरनं ज्या अमेरिकेमध्ये शिकायला व त्या ठिकाणी गेलेली होती. ती त्या ठिकाणी गेलेली असल्यामुळे त्या ठिकाणी तिच्यासोबत कधी जातीवाद घडला की नाही याबाबत त्यांनी प्रश्न केला असता ती म्हणाली, मी अशा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे जिथे ज्यादातर व्हाईट लोकांमुळे ज्या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता तर त्यांच्यासाठी जे आहे ब्लॅक म्हणजे जे त्या ठिकाणी कलर डिफरेन्शिएशन होतं तर ब्लॅक लोकांसाठी एक वेगळी युनिव्हर्सिटी बनविण्यात आली होती आणि मी त्याच युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळे माझ्यासोबत तर कधी जातीवाद नाही घडला, पण माझे असे अनेक मित्र आहेत किंवा असे ओळखीचे लोक आहेत ज्यांच्यासोबत इथं कास्टिझम केलं जातं. जे भारतातीलच लोक असतात जे स्वतःला उच्चवर्णीय किंवा मोठ्या जातीतलं समजतात आणि ते अमेरिकेमध्ये गेल्यावर देखील त्यांची जात सोडत नाही, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन देखील ते देशाला बदनाम करण्याचं काम करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील जातीवाद होतो. आणि असे अनेक मित्र आहेत की जे अमेरिकेमध्ये शिकायला आले आणि इथे आल्यानंतर त्यांच्या आडनावावरनं किंवा तुम्ही नॉनव्हेज खाता की नाही या प्रश्नांवरनं त्यांच्यासोबत जातीवाद केला जातो. अगोदर आडनाव विचारलं जातं, नंतर तुम्ही नॉनव्हेज खाता की नाही, मग त्यावरनं अंदाज लावला जातो आणि तो अंदाज लावल्यानंतर त्यांचे जे काही एक्झाम पेपर असतील किंवा अदर गोष्टी असतील, प्रोजेक्ट सबमिशन असेल, यांना मुद्दाम टाळाटाळ केली जाते. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.